पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी, शिरडी, सूरत, नासिक, सोलापुर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी, तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए। आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें, शेयर करें और लाइक करें। शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। एसटीच्या विद्यार्थी सवलत पास योजनेत क्रांतिकारी बदल। एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। एसटीतून विद्यार्थ्यांना 66% सवलत दिली जात असते। या पाससाठी केवळ 33% भरून पास काढता येत असतो, तर विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत मोफत एसटी पास मिळत असतो। या विद्यार्थ्यांना आता एसटीने थेट शाळेत पास वितरित करण्याची योजना आखली आहे। राज्यात एसटी महामंडळाच्या सध्या 16,000 बसेस असून 87,000 कर्मचारी सेवा देत आहेत। एसटी महामंडळ अनेक समाज घटकांना सवलतीत प्रवास घडवित असते। या सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम सरकार एसटी महामंडळाला परत करत असते। शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहेत। तशा सूचना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या। नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत। घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ 33%। त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते। यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापकाकडून पास घेतले जात असत। पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही। आता एसटी महामंडळ त्यांच्या शाळा महाविद्यालयांनी दिलेल्या यादीनुसार संबंधित विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देणार आहे, जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही। या संदर्भात 18 जून पासून एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। तत्पूर्वी सर्व शाळा महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितली आहे। या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी विद्यार्थिनींना होणार आहे।